नमस्कार. बघा, बसले आम्ही. सकाळचा सकाळी व्हिडिओ नाही काढला, थोडं काम होतं तर नाही काढला. बाहेर पण गेली होती, म्हणजे थोडं काम होतं मला तर मी बाहेर गेली होती. व्हिडिओ काढू काढू केला पण काढणंच नाही झाला. सकाळची कामं केले. आज जास्त आमचा एवढा प्रॉब्लेम झाला ना की सकाळी सकाळीच आमचं एक गोष्ट संपून गेली माहीत आहे का. मग स्वयंपाक करायला लेट होऊन गेलं, एवढं लेट होऊन गेलं की बस. मग स्वयंपाकाला लेट आवरलं, बाहेर गेली, बाहेरून आली, म्हटलं व्हिडिओ काढू काढू पण कशाचं काय. पिलूच्या पायाला लागलं, इथंच ते कपाट लागलं होतं त्याला चोळत बसली, झेंडूबाम त्याला लावत बसली. तो रडत बसला की वाचा. काल आम्ही बाहेर गेलो, आम्हाला काम होतं, दोघंच पिलून मीच गेले होते, दुसरं कोणीच नाही गेलं होतं. पण येताना लय उशीर झाला आम्हाला माहिती का. रिक्षाच भेटत नव्हती. रिक्षा म्हणजे घराच्या लय लांब गेलो होतो, रिक्षाच भेटत नव्हती. रात्री आम्हाला 8:45 बाहेरच झाले होते. पण आम्ही इतक्या उशिरा कधीच जात नाही बाहेर, कधीच जात नाही माहिती का. आणि घराच्या एवढ्या लांब तर कधीच गेलो नाही, ते बी मी तर कालच म्हणजे 8:45 झाले होते काल बाहेर यायले, घरी यायले. नंतर काय एवढा घाबरायचा, वरून पाऊस आणि लय पाऊस होता रात्री. आणि तरी बरं झालं काल छत्री नेली होती. ऊन होतं सगळं जाताना, पण म्हटलं नको परसमध्ये राहू दे एक छत्री. तिकडे गेल्यावर पाऊस सुरू झाला तर काय करायचं. तसंच झालं, आम्ही तिकडे गेलो का पाऊस सुरू झाला. छत्री लावली तिच्या छत्रीमध्येच बसलो, पाऊस चालू होता. आता मी काल बाहेर गेलो होतो, पिलूचे एवढे पाय दुखत होते ना की बस. त्याचा आज म्हणजे पाय रात्री झेंडूबाम लावली त्याला, सकाळी परत त्याला लागलं तर आज शाळेतच नाही गेला. लय दुखत होते पाय त्याची. मी जर झेंडूबाम लावली, पाया लागला, म्हटलं जाऊ दे आजचे दिवस आराम कर, उद्या जाईन शाळेत. अजून नाही स्वयंपाक तर झाला. तुम्हाला तर माहिती, मी संध्याकाळी लवकर स्वयंपाक करते, 7च्या आत मी स्वयंपाक करते. आता 8 वाजले. आता 8 वाजले लगेच स्वयंपाक करते, कारण की तेल जाणं असते ना, नाईटमध्ये जातात, तर मग त्यासाठी मी 7च्या अगोदर स्वयंपाक करत असते. मी आता आवरून बसली, पण तरी पण भांडे बाकी आहे. स्वयंपाक करून बसली, भांडे बाकी, किचन साफ करायचं राहिलं, तर बाकीचं थोडं आवरायचं राहिलं. आवरलं की बस. कपडे पण आणायचे, पाऊस चालू आहे, कपडे वाहिलेच नाही आज. दिवसभराचे कपडेच नाही वाहिले. धुतले, पिळू वाव घालते तरी पण नाही सुकत ते कपडे. मी आता रात्री पण खाली टाकते वरती आणल्यावर, तिथे लटकून वाहून जातात. हां, ते कार्ड करायला गेली होती ना, इलेक्शन कार्ड मतदान कार्ड करायला गेली होती, ते चेक पण केलं. आणि ते रेशन कार्डाचं नाव होतं ते पण चेक केलं. पण ते पण नाव गावी होतं ते ना कट करायला दिले होते एका जणाला पैसे, पण त्यानं तर काही काम केलंच नाही आहे. सांगते की हो हो हो. आणि त्या दुकानात गेली तरी विचारलं, तरी चेक केलं, म्हणजे असं त्यानं चेक केलं की कॉम्प्युटरमध्ये नाव कट झालं का. तो मी बोलला की अजून नाही कट झालं. त्यानं डायरेक्ट असं फोटोच काढून दाखवला, फोटो पाहणे आला का. मग फोटो काढला मी ना. परत मतदान कार्डाच्या इथे गेली तर तो बोलला की पुढच्या महिन्यात भेटणार आहे तुमचं कार्ड. आता म्हणजे जून महिन्यात काढलं होतं मी ते तर 3-4 महिन्याच्या नंतर येतं असं बोलला. 3-4 महिन्यानंतर येते. म्हटलं ठीक आहे. मग ते दोन्ही कामं केले आमचे. आणि आणखीन दुसरं एक काम होतं. आपले कामं आपल्याला करायचे असतात, कोण करणार आहे का, कोणी करणार आहे. मग कोणाला काय खुशामत करायची की मग एवढे कामं करून द्या, एवढे कामं करून द्या. मी नाही करत खुशामत, होते ना स्वतः करायचं. मग दुसऱ्याला समोरच्याला खूप लाज वाटते, कडे तिचे 3 कामं केले, पैसे देऊन केले ना. मग काही नाही, मी म्हटलं होतं मागच्या वेळेस की आधार कार्ड काढून द्या, काढून द्या. नको, नाही काढलं कोण आधार कार्ड, मी स्वतःच काढलं. आता गाडी घेतली ते आधार कार्ड, आता मी ना काढलं म्हणून कामात पडलं की नाही. तर तेवढी मदत केली होती का आधार कार्ड काढायची, नाही काढलं की तुझं कार्ड आहे, तुला काम आहे, तू कर. मग मी काहीच नाही बोलली. म्हटलं गुरुच्या शाळेत काम पडेल त्यासाठी मी ते आधार कार्ड काढलं होतं. नाही तर मी म्हणजे डोक्यातच नाही घेतलं की आधार कार्ड काढायचं आहे म्हणून. पण नाही काढून दिलं होतं कोणा माझं आधार कार्ड. तर त्यासाठी मी तेच म्हणते, मी माझे पेपर स्वतः बनवतो. कोणी नाही देत तर कशाला विनाकारण कोणाला मस्का मारायचा की माझ्यासोबत चला मला का एकदा. हां ठीक आहे, इकडचं माहीत नाही आहे पण कमी कमी विचारून जाते मी कोणाला पण. ही इथं हे ऑफिस कुठे आहे, ते ऑफिस कुठे आहे, कुठले आहे विचारायचं. त्या स्वतःचे कागद स्वतः काढले. पण मग समोरच्या माणसा खूप समजायला पाहिजे हिचे पेपर कसे वापरायचे. आपण तर 1 रुपया पण नाही लावला आधार कार्ड काढायसाठी. आपण मतदान कार्ड आपलं काय पॅन कार्ड पण तच काढलं मी स्वतःच की कोणाला नाही विचारलं. पण वापरलं ना तेव्हा वापरताना विचार करायचा कडे हिचंही वापरतो. आपण 1 रुपया तर नाही लावला, नाही लावला तर नाहीच. पण वरून बोललो होतं तुझं आहे मला काढणं, माझं काही काम नाही पडणार, तुलाच काम पडेल, तूच काढ. आता काम पडलं ना. त्याचं पिलूचं बी पॅन हा आपलं
आधार कार्डचं तेच केलं होतं. आधार कार्ड मी स्वतःच जाऊन विचार केली आणि काढलं. कारण कोणाला मस्का मारायचं नाही ना, कशाला मस्का मारायचा, कारण कोणी काढणार नाही. काढायला मग काही विचारायला गेलं की ते आणखी दुसरंच काही शिल्लकचं शब्द बोलतात. त्याच्यापेक्षा नकोच. आता दिलं होतं रेशन कार्ड करायला दिलं होतं आणि ते पण काही दिलं नाही. पैसे दिल्यावर मी काम नाही झालं. करणार आहे, होणार आहे, बस एवढं टाळाटाळीचे उत्तर दिले. स्वतः समजायला पाहिजे की तिनं पैसे दिले, गळ्या काम करून त्या पैशाचं काही ना काही दिलं तर रडीन बोंबलीन तर ते काही होणार नाही आहे. आपलं जे ते रडली ना, तिनं काम करून पैसे दिले ना आपल्याला, मग तिचं काम नाही झालं ना, ते रडीन बोंबलीन तर आपल्याला तिचं तडतडा लागेल. बरं वाटेल का? असं नाही वाटेल ना. एक तर सांगायचं होतं ना की एकच उत्तर, हां होईल, करीन, जाणार आहे, करणार आहे, काय टेन्शन घेऊ नको, आम्ही आहे ना, बस इतकं चांगलं उत्तर देतात. पण काम करत नाही. गोड तर एवढा बोलतात ना, प्रमाणाच्या वर बोलतात, पण काम करायचं नाव नाही घेता की ठीक आहे हे दिलं ना, चल हे घे काम. मला माहिती आहे की माझी कामं कोणी करत नाही, त्यासाठी मी आशा ठेवत नाही. कारण की मला माहीत आहे की कोणी करणार नाही. काय मुलाचं बिनकाम कोणाला सगळे चांगले उत्तरं देतात, करणार आहे, काही गरज नाही आहे, पण त्याच्यापासून अळत नाही का, त्याच्यापासून नडत नाही का, तिथं गेलं नाहीत काय, जमणार नाही का, असे उत्तर देते. त्याची शिक्षा नकोच. फिलू जेवला तर त्याला झाली उलटी, कारण की त्याला नाही पोचलं काल, पण त्याची दमला तो काल फिरलो ना. तशी रिक्षाने तर गेलोच आम्ही, पण रिक्षाने थोडं म्हणजे थोडं आणखीन चालायचं असं झालं. त्यानं आता जेवला ना उलटी केली, त्याला बरं नाही तर एकदम उलटी. बाथरूममध्ये जाऊन काय पाणी टाक त्यात. उलटी झाली तर जेवला की त्याला काही थोडा पण असा त्रास झाला ना, लगेच बिमार पडते. एक तर चालला, एक तर काही झालं सर्दी खोकला तर लगेच पडते आजारी. पण काल चालल्यानंतर जेवला पण नाही, आल्याबरोबर झोपला. आज सकाळी शाळेत गेला नाही, दमला, पाय दुखत हो रात्री, सकाळी लागलं कपाट, मग नाही गेला. आता त्याने जेवलं, डायरेक्ट उलटी केली. आणि सरकारी काम म्हणा किती चक्रा मारू ते नाही वाटत. तारकावर देत बसतात ते, माहिती का, त्या तारखेला होईल, त्या तारखेला होईल, त्या तारीखवर देतात. बस आता झाली आमची 2-3 तारीख गेलो. आता परत कधी जाणार आहे काय माहिती. ते बोलले की तुम्हाला फोन करू आम्ही ज्या दिवशी तुमचं हे झाले, पेपर झाले ना, त्या दिवशी फोन करू तुम्हाला. मतदान कार्डावालाही बोलला, हे पण बोलला. रुटीन चेंज झाली ना. रुटीन म्हणजे काय, दुपारी नाही काढला व्हिडिओ, दुसरी गोष्ट सकाळी पण नाही टाईम भेटला. असंच होते कधी मी कामामध्ये तर असंच होते. चला बाय, आता आवरायचं राहिलं, किचन आवरायचं राहिलं, म्हणजे भांडे बिडे स्वयंपाक तर झाला, पण भांडे आवरायचं राहिलं, किचन बी ते करायचं राहिलं. तेवढं आवरलं की त्यानं उलटी केला, तो बस झोपला. तो आता उलटी करून झोपला उपाशीच. तसंच होते कधी बी आम्हाला.